सद्गुरू आणि माईंना वंदन करतो. इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आज 5वा दिवस ना, आज आपल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचा 5वा दिवस. विषय कृतज्ञता चालू आहे आणि जो किती बोललं तरी संपणारा नाही विषय. कारण मी मागच्या वेळेला सांगितलं, कृतज्ञतेशिवाय काहीच नाही जगामध्ये. आहे ते फक्त आहे ते कृतज्ञता, दुसरं काही नाही. पहिला प्रथम शहा कुटुंब, मिसेस शहा आणि आमचे मिस्टर शहा बरं ना, यांचा लग्नाचा वाढदिवस नुकताच पार पडला. लग्नाच्या अगोदरपासून ते जीवनविद्येमध्ये आहेत, शहा कुटुंब. आणि सद्गुरूंनी म्हणजे लग्नापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना विचारून त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. म्हणून त्या कुटुंबाचं आतापर्यंत इतका भाग्योदय झालेला आहे, उत्कर्ष झालेला आहे आणि तो असाच पुढे राहणार आहे याबद्दल आम्हाला गॅरंटी आहे. सर्वांनी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा. कसला आवाज चाललाय तिथे? कोणतरी कंप्लेंट मोडमध्ये असेल. असो, सकाळी आमचे परर साहेबांनी सिक्सरच्या खाली मारलेच नाहीत काय, कारण त्यांना अर्धा तास सेंचुरी मारायची होती. मग काय करणार सिक्सरशिवाय. असो, त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही एवढी एनर्जी आणता कुठून, एनर्जी आणता कुठून. तर मला वाटतं उत्तर इकडेच आहे, ही सगळी एनर्जी मिळते ते तुमच्याकडूनच मिळते. मागे मी एक सूर्यफुलाचं उदाहरण दिलं होतं, पण काही लोक म्हणतात ते खरं नाही. मला माहीत नाही, खरं असो नसो आपण त्याचा अर्थ घेऊया. म्हणजे सूर्यफूल नेहमी सूर्याकडे बघत असतं आणि एनर्जी घेत असते. काय करतं, सूर्याकडे बघतं आणि एनर्जी घेते. पण जेव्हा सूर्य नसतो, म्हणजे असं वातावरण असतं, तेव्हा ते एकमेकांकडे बघून एकमेकांकडे एनर्जी घेतात असं म्हणतात. खरं खोटं त्या सूर्यफुलाला जाऊन विचारा. पण त्याच्यातलं मला जे काय कळलं ते मी सांगतो की आपण जी एनर्जी घेतो ती म्हणजे एक सूर्याकडनं घेतो आणि एक आपण एकमेकांकडनं एनर्जी घेत असतो. खरं मी सांगू का, कृतज्ञतेतनं खूप एनर्जी मिळते. कृतज्ञतेची आता आपण प्रत्येक टीमची कृतज्ञता व्यक्त केली. सगळेजण एवढे आनंदात काम करत असताना असे कार्यकर्ते मिळणं आपल्याला, हीच खरी मोठी एनर्जी देणारी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृतज्ञतेतनं क्षमाशील वृत्ती निर्माण होते. क्षमाशील वृत्ती. आणि आपण क्षमा कधी करतो की त्यांनी मगाची क्षुल्लक गोष्टीवरनं एक उदाहरण दिलं. क्षुल्लक गोष्टी म्हणजे काय, एका बाईला गिफ्ट दिली, रिटर्न गिफ्ट दुसऱ्याला नाही दिली, चिडला आयुष्यभर. याला म्हणतात क्षुल्लक गोष्टी डोक्यात घेऊन बसायचं. अगोदर डोकं छोटं, काही काही लोकांचं एकदमच छोटं असतं, त्याच्यामध्ये हे भरतात दगड. दगड भरल्यानंतर जागाच राहत नाही बाकीच्या गोष्टींना, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही जेव्हा क्षमा करायला शिकता, म्हणजे क्षुल्लक गोष्टी विसरून जायला शिकता, तेव्हा तुम्हाला खरी एनर्जी खूप मिळते. कारण एनर्जी आपल्याकडे भरपूर आहे. का, सच्चिदानंद स्वरूप. सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे आपल्याकडे शक्ती
इन्फायनाईट आहे, पण ती आपण सगळी फुकट घालवतो या गोष्टीमध्ये. या सगळ्या गोष्टीमध्ये आपली एनर्जी लीक होते, लीक. मग राहतच नाही एनर्जी. बालदीला जर भोग असेल तर पाणी वाहून जाणार ना. तशी आपली एनर्जी आपल्याकडे भरपूर आहे, कारण आपण सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ही एनर्जी सगळी आपण ड्रेन करतो, जाते, लीक होते, आणि आपण असे होतो. का होतो? म्हणून कृतज्ञता तुम्ही जेवढी व्यक्त कराल लोकांची, तेवढी तुम्हाला शक्ती मिळेल. कारण कृतज्ञतेमध्ये चांगलंच बघणार ना, वाईट बघणारच नाही. त्यामुळे शक्ती फुकट जात नाही. वाईट बघायला लागलं की शक्ती फुकट जाते. प्रत्येकातले दोष, प्रत्येकातनं हे काय कमी आहे, काय ह्याच्यात कमी आहे, ह्याच्यात काय कमी आहे, हे शोधत राहिलं ना की एनर्जी ड्रेन झालीच समजा. आणि चांगलं काय बघायला सुरुवात केली की एनर्जी, कारण चांगलं म्हणजे काय, आनंदाशी संबंध आहे. सगळ्याचा संबंध सच्चिदानंद स्वरूपाशीच आहे. सद्गुरू म्हणतात स्वरूपाच्या ठिकाणी गोडी आहे, आनंद आहे, प्रेम आहे. सगळं जे आहे ना ते आनंदातून निर्माण झालेलं आहे. आनंदाचंच दुसरं रूप म्हणजे प्रेम, त्याचं रूप म्हणजेच गोडी. आणि हे जेव्हा आपण कृतज्ञतेने लोकांकडे बघतो तेव्हा प्रेमच निर्माण होतं. म्हणजेच आपण स्वरूपाला स्पर्श करत असतो. आणि स्वरूपाला जेव्हा स्पर्श करतो तेव्हा एनर्जीच एनर्जी असते, कारण तिथे सत असतं. बरोबर? शक्ती तिकडे आहे, कारण आनंद शक्ती एकत्रच असतात. शक्ती आणि आनंद काय वेगळे ना, एकत्रच फिरतात. नवरा बायको एकत्र फिरतात तसे सच्चिद आणि आनंद तिघे एकत्रच फिरतात. त्यामुळे जिथे आनंद असतो तिथे शक्ती येतेच. म्हणून कृतज्ञतेने तुमच्याकडे भरपूर शक्ती येणार. दुसरी गोष्ट, आपण जे काही कार्य करतोय त्या कार्यातनं लोकांना जेव्हा फायदा होतो आणि लोक येऊन आम्हाला कृतज्ञता व्यक्त करतात की तुमच्यामुळे असं झालं, तुम्ही सांगितल्यामुळे माझा असा फायदा झाला, तुम्ही सांगितल्यामुळे माझं लग्न वाचलं, डायव्होर्स वाचला, तुम्ही सांगितल्यामुळे माझा मुलगा सुधारला, तेव्हा त्यांच्या तोंडावरचा आनंद बघून तो मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन आपल्याकडे येतो आणि आपली एनर्जी वाढते. कळलं? उत्तर मिळालं? व्हेरी गुड. म्हटलं मगाशी देण्यापेक्षा प्रवचनात देऊ ना. असो, आजचा आपला विषय जो कृतज्ञ आहे, कृतज्ञता, त्याच्यामुळे मी जरा पुढे जातो. कारण मी काल सांगितलं की विसर हा प्रॉब्लेम आणि कृतज्ञतेने स्मरण हे सोल्युशन. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. विसर हा प्रॉब्लेम आणि कृतज्ञतेने स्मरण हे सोल्युशन. पण विसर कशाचा करायचा आणि स्मरणात काय ठेवायचं हे खूप महत्त्वाचं आहे. सद्गुरू काय म्हणतात की स्मरणात काय ठेवायचं हे ज्याला कळलं तो शहाणा. बघा मी काय म्हणतो ते महत्त्वाचं आहे. स्मरणात काय ठेवायचं आणि विस्मरणात काय टाकायचं हे ज्याला कळलं तो शहाणा. आणि हे शहाणपण सद्गुरू आपल्याला देतच आहे, म्हणून तर सगळे शहाणे बसले तिथे, हो की नाही? म्हणून कृतज्ञतेने आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा काही फायदे होतात आपल्याला. काय फायदे होतात? एक म्हणजे मी सांगितलं, आपली एनर्जी वाढते खूप, कारण आपलं लक्ष फुकट वेस्ट होत नाही, एनर्जी वेस्ट होत नाही आपली, आणि आपलं एनर्जी कॉन्झर्व होते, एनर्जी वाढते, मल्टिप्लाय होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, आपली तडजोड वृत्ती वाढते. सद्गुरूंनी सांगितले तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तडजोड हा एकच उपाय. आणि तडजोड वृत्ती कधी वाढते? जेव्हा तू कृतज्ञ असतो. आता भावाबरोबर तू जर कृतज्ञ असशील तर भावाबरोबर तू मारामारी करणार नाही. तुझ्या मालमत्तेमध्ये वाटेकरी करताना थोडंफार जाऊ दे इथे तिथे सोडून मान्य करशील आणि त्याच्यातनं मार्ग काढशील. मग कुठे एनर्जी फुकट जाणार आहे? म्हणून तडजोड वृत्ती ही कृतज्ञतेतून निर्माण होते, हे लक्षात ठेवायचं. फॉरगिव्हिंग नेचर म्हणजे क्षमाशीलता ही पण कृतज्ञतेतून निर्माण होते. आता क्षमाशीलताला इंग्लिश म्हणतात फॉरगिव्हिंग म्हणतात. फॉरगिव्हिंग क्षमा करणं म्हणजे सोडून देणं. मी भाषेत सांगतो, फॉरगिव्ह म्हणजे सोडून देणं. ज्याला सोडून देता येतं क्षुल्लक गोष्टी,
मोठमोठ्या गोष्टी सोडायच्या नाही आहेत. नाही तर मला सगळं सोडून दिलं आणि मी पडलो असं नको. नटसम्राट नाही व्हायचं आपल्याला. आपल्याला सम्राट व्हायचं आहे. काय नटसम्राट नाही. त्या क्षुल्लक गोष्टी सोडून देणं याला खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. क्षुल्लक गोष्टी आपण जोपर्यंत सोडून देत नाही तोपर्यंत आयुष्यात आपण सक्सेसफुल होणार नाही, नाती राहणार नाही, नाती गोत्यात येतील. एक उदाहरण सांगतो, गोष्ट सांगतो. एक मित्र असतो एकाचा. तो मित्र ह्या तो दुसरा मुलगा जो असतो त्यांनी त्याची पॅन्ट फाटलेली, गरीब असतो, त्याची पॅन्ट फाटलेली असते. कॉलेजमध्ये जाताना तो बिचारा ती रफू करतो, कारण पैसा नाही ना. आजकाल ती स्टाईल आहे ती गोष्ट वेगळी, पण ती तो रफू करतो आणि कॉलेजमध्ये जातो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तो लपवायचा प्रयत्न करतो कोणाला दिसू नये म्हणून, कारण कोणाला आवडतं असं दाखवायला कोणाला. पण एक मित्र असतो त्याचा, तो ते बरोबर नोट करतो. सांगितलं नको त्या गोष्टी बघायची सवय. त्याने ते बरोबर नोट केलं की ह्याची रफू केलेली लपवतोय. आणि कोणतरी लपवतो म्हटल्यानंतर ते सगळ्यांना पब्लिक करण्यामध्ये कोण आनंद असतो. कोणाचं जर दुःख असेल, कोणाचं काही झालं असेल, म्हणजे कोणाचं लग्न जर डायव्होर्स असेल ना, फटाफट आनंदाने कळलं का तुला, कळलं नाही कळलं सांगत सुटणार. चांगलं झालं तर मोठी आली आहे मग पुन्हा त्याच्यावर सुरू. तर सांगायचा मतलब काय की आपण जेव्हा सोडून देतो ना, हां, तर ती गोष्ट सांगत होतो. तर त्या मित्राला त्यांनी असं हैराण केलं, सगळ्या लोकांना दाखवलं ती रफू केलेली आहे. आणि तो बिचारा हैराण झाला, सगळ्यांनी त्याची टिंगल उडवली. त्याला खूप वाईट वाटलं. त्या दिवसापासून त्यांची मैत्री तुटली. मैत्री जी तुटली, कित्येक वर्ष त्यांनी मैत्री नव्हती. काही वर्षानंतर तो मित्र त्याला भेटायला आला, ज्यांनी हे केलं होतं. तो त्याला भेटायला आला. आल्यानंतर याला पहिल्यांदा वाटलं आलाय समजलं असेल आपली चूक काय, ती क्षमा मागायला आला असणार, येऊ दे थोडासा. ह्यांनी बघितलं, त्यांनी बोल कशासाठी आला वगैरे. तर तो मला बोलला की मी तुमची क्षमा मागायला आलेलो आहे. कशाला आता क्षमा मागतोयस. मग त्यांनी आपली गोष्ट सांगितली. मी तुला जेव्हा बोललो होतो ना, तेव्हा तू एक वाक्य बोलला होता. काय वाक्य बोलला होता की देव करो आणि तुझ्यावर अशी पाळी न येवो. माझ्यावर जी पाळी आली आहे ना आज रफू करण्याची, ती देव करो आणि तुझ्यावर न येवो असं वाक्य तू बोलला होता. ती पाळी आता माझ्यावर आली आहे म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तो बोला काय झालं. तो बोला माझा लहान मूल माझं, त्याच्या हृदयाला छिद्र पडलेलं आहे, हृदयाला भोग पडलेलं आहे, छिद्र पडलेलं आहे. मी किती पैसा खर्च केला, किती डॉक्टर्स केले, तरी ते भोग मी रफू करू शकलो नाही मी. तेव्हा मला तुझा शाप आठवला. शाप म्हणजे तू जे बोललेलं मला आठवलं. शाप बोलला नाही, पण तू जे बोललेलं मला आठवलं की देव करो आणि तुझ्यावर अशी वेळ नव्हे, पण ती वेळ माझ्यावर आलेली आहे. आता मी माझ्या मुलाला गमावलं. तेव्हा मी ठरवलं की माझ्या मित्राला तरी गमावूया नको. आतापर्यंत मी मैत्री गमावली, पण निदान आपलं नातं तरी रफू करूया, म्हणून मी परत आलेलो आहे. आता हे जर वेळेवर केलं असतं, पहिली गोष्ट टिंगल करायचीच नसते. दुसऱ्यांचं वाईट किंवा दुसऱ्यांचं मर्मावर बोट ठेवणं, त्याचं दुःखावर, त्याचं दुःखाचं काय म्हणतात त्याला मार्केटिंग करणं इज नॉट गुड. तो बिचारा पहिल्यांदा दुःखात असतो, त्याला आणखीन तुम्ही टोचता, हे व्हेरी बॅड असतं, लक्षात ठेवा. आणि ह्या दुष्कर्माचं फळ मिळतंच, एक लक्षात ठेवा. आपण जे दुष्कर्म करतो ना, ते कोणी काही शाप देवो न देवो, निसर्गाकडनं ते मिळतंच, लक्षात ठेवायचं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाच्याही दोष काढणं, कोणाच्याही दुःखावर दागण्यात येत राहणं, मीठ चोळणं, ह्या गोष्टी तेवढ्यापुरती आनंददायी असतात. काय आनंद होतो, परमानंद त्यालाच म्हणतात तेव्हा. पण जेव्हा मग ते दुःख वाटायला येतं तेव्हा खरंच खूप त्रास होतो. आणि मग तेव्हा आपण काय करू शकत नाही, कोणी काय करू शकत नाही, सद्गुरू पण काय करू शकत नाही. सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतात, ते जर तुम्ही नाही फॉलो केलं तर तुमच्या वाट्याला ते येणारच.
बरोबर. म्हणून एक लक्षात ठेवा, सत्कर्म, प्रत्येक गोष्टीत सत्कर्म, सतत सावध. सकाळी सांगितलं सावध. हे अमृत तुषार आहेत ना, खूप मोठे आहेत, दिसतात छोटे. सावध तो सुखी आहेत काय मोठं सांगितलं तुमच्या सद्गुरूंनी. सावध तो सुखी याचा अर्थ गुह्य आहे, त्याच्यामध्ये शब्दार्थ आहे, भावार्थ आहे, गुह्यार्थ आहे, परमार्थ आहे त्याच्यामध्ये. ते मी घेत नाही आता. म्हणून सावधपणा हा व्यवहारात पण लागतो आणि सावधपणा हा परमार्थात पण लागतो. कधी घसरेल त्याला काय म्हणतात सद्गुरू, नो मॅन्स लँड्समधनं कधी फेकून दिला जाशील कळणार पण नाही, आणि व्यवहारामध्ये कधी फसला जाईल ते कळणार नाही. म्हणून माझ्या सगळ्या बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना भाग्यवंत व्हायचं असं तुम्ही सांगितलं. आपल्याला सगळ्यांना पहिलं सद्गुरू काय बोलले, आपल्याला कलावंत व्हायचे. ऐकलं ना प्रवचन, पहिलं बोलले आपल्याला कलावंत व्हायचं. ही कला शिका आणि कलावंत व्हा. एकदा कलावंत झाले की भाग्यवंत होणारच, आणि एकदा भाग्यवंत झालं आणि पुढला प्रवास भगवंतापर्यंत आपल्याला प्रवास सुरू होणार आहे. बरोबर. आता काय मोठं करायचं आहे, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण कशाला आनंद मानायचा, मला काही कळत नाही. काय आनंद मानायचा, त्याचं दुःख, त्याच्या मदत करता येईल तर मदत करा, पण त्याला त्रास देण्याच्या भानगडीत कधी पडू नका. काही असू दे, तो माणूस कसाही असू दे, आपण त्याच्या वाट्याला जायचं नाही कधीच. त्याचं त्याला, आपण काय करायचं आपल्याला. त्यामुळे या गुरुपौर्णिमे महोत्सवामधनं कृतज्ञता ही गोष्ट आहे ना, भरपूर घेऊन जा. सद्गुरून प्रसाद घेऊन जा म्हणतात ना, तर हा कृतज्ञता हाच प्रसाद आहे आपला, समजला. हा प्रसादच घेऊन जा तुम्ही सगळ्यांनी, आणि वागायचा प्रयत्न करा. बघा तुम्ही भाग्यवंत होता की नाही. तर या कृतज्ञतेतनं फॉरगिव्हिंग नेचर म्हणजे क्षमाशीलता डेव्हलप होते. क्षमाशीलता, क्षमा करणं खूप गरजेचं आहे. सोडून देणं, डोक्यात घेऊन बसू नका कधीच कुठलीच गोष्ट. आणि अशी काय मोठी क्षुल्लकच सगळ्या गोष्टी असतात, कुठल्याच गोष्टी मोठ्या नसतात. माझ्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये माझं नाव छापलं नाही, एवढी काय मोठी गोष्ट आहे. तुझ्या नावाला विचारतो कोण, कुत्र विचारत नाही तुझ्या नावाला. असं काय बाबा एवढं मोठं नाव आहे की ते नाही टाकलं, नाव नाही घातलं, चिडला. कशाही गोष्टीवरून आपण चिडतो. म्हणून कार्यकर्त्यांनी पण लक्षात ठेवायचं, चिडायचं नाही. प्रत्येकजण इथे कार्य करतोय, बरोबर, कृतज्ञतेने करतोय, आपलं तन मन धन लावून करतोय. सगळे क्वालिफाईड तरुण लोक, सगळे क्वालिफाईड तरुण पार्किंगला त्या ह्याच्या उन्हात आणि पावसात उभे राहतात. का, तर तुम्हाला सगळं मिळावं. त्यांना काही मिळत नाही, ते तिथे उभे राहून फक्त काम करत असतात, त्यांना काही ऐकायला पण मिळत नाही. पाणी देतात तुम्हाला. या सगळ्या गोष्टी जे देतात ना, थोडंसं उशीर झाला तक्रार करू नका, उलट त्याची पाठ ठोपटा. तू काम करतोय ना, तुझं भलं होणार असं म्हणत राहा ना. भलं म्हणता म्हणता तुझं भलं होतं हेच त्यांना लोकांना कळत नाही अजून. आपल्याकडे काय झालं माहिती आहे, दुसऱ्यांचं भलं म्हणायला भीती वाटते. सद्गुरूंनी दिलंय ज्ञान, पण चुकून त्याचं भलं झालं तर खूप घाबरू नये, सावध आहे. सद्गुरूंनी शिकवलंय सावध तो, म्हणून तो सावध आहे. उगीच बोललो आणि त्याचं भलं झालं, वाट लागली. त्यामुळे हे जे फॉरगिव्हिंग नेचर आहे ना, हे खूप सुंदर आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि ह्याच्यातनंच कृतज्ञतेतनं हे निर्माण होतं, नाही तर निर्माण होणार नाही. कारण कृतज्ञता तुम्हाला चांगलं बघायची सवय लावते, सतत चांगलं बघायला सवय लावते, आणि ही सवय तुम्हाला सगळीकडे उपयोग पडते. मग लहान गोष्टी बाजूला पडतात, लहान गोष्टी बाजूला पडायला लागतात. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तडजोड वृत्ती. मी सांगितली, आधी सांगितली मी. ह्या फॉरगिव्हिंगमधनंच तुम्हाला खूप पुढले फायदे होत जातील. लक्षात ठेवा, नातं जोडली जातात, कृतज्ञतेने माणसं जोडली जातात. आणि माणसं जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये काही करायचं नाही दुसरं, माणसं जोडायची बस. जेवढी माणसं जोडणार तेवढं तुम्ही मोठे व्हाल, जेवढी माणसं कमी जोडाल तेवढे तुम्ही लहान व्हाल. सद्गुरूंनी काय केलं, लाखो माणसं जोडली. आताची जी माणसं आहेत, विद्या आणि हे अमेरिकेतली लोक, त्यांनी बघितलेलं पण नाही सद्गुरू, तरी जोडले गेलेले. ह्याला म्हणतात
सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे काय, कोणी त्यांना बघत पण नाही आता तरी सुद्धा जोडली जातात, याला म्हणतात सामर्थ्य. का जोडली जातात? कारण जोडण्याला महत्त्व आहे, तोडण्याला महत्त्व नाही. लक्षात ठेवा. एकदा एक मुलगा आपल्या शिंपी वडिलांकडे गेला. शिंपी असतात ना, टेलरकडे गेला आणि सहज बघत होता. तर तो टेलर काय करायचा, ती कैची असते ती आपल्या खाली टाकायचा, पायाच्या खाली, आणि सुई असेल ती टोपीला लावायचा. बरोबर ना? असंच लावतात ना? तू लावत नसशील, टोपी नाही आहे, पण ते गावचे लोक आहेत ना, ते सुई टोपीला लावून ठेवतात, बायका वेणीमध्ये घालून ठेवतात, आणि कैची कुठे ठेवतात? खाली करून त्याच्यावर पाय ठेवतात, लागू नये कोणाला. तर त्याने विचारलं वडिलांना, हे असं काय, तुम्ही सुईला वरती ठेवतात, कैचीला खाली ठेवता, याला काय लागतं? वडिलांनी वडील हुशार होता, जीवनविद्येमधला होता. सुई जोडते, सुई आपण काय करते? जोडते, कैची कापते. म्हणून कैची खाली, सुई वरती. म्हणून जोडणारा नेहमी वर, तोडणारा लोक पाय ठेवणार तोडणाऱ्या. लक्षात ठेवायचं. म्हणून ही जी फॉरगिव्हिंग नेचर आहे ना, ह्याच्यातनं तुला खूप माणसं जोडली जातील, सगळं काही होईल, एनर्जी मिळेल, सगळं काही मिळेल, आणि तुम्ही मोठे व्हाल खऱ्या अर्थाने. सुख शांती जी म्हणतात ना, पीस, ती ह्यानी मिळते. कारण डोक्यात जर बटाटे नाही आहेत तर पीसच मिळणार ना. बटाट्याचे चिप्स नाही आहेत, मग जरा शांतता मिळणार ना आपल्याला. म्हणून ह्यानी शांती पण मिळते, कृतज्ञतेनी आणि फॉरगिव्हिंग नेचरनी शांती पण मिळते. यू आर ॲट पीस. डोक्यात काही घेऊन बसलेलं नाही आहे, डोक्यात एकच घेऊन बसलेलं आहे, ते म्हणजे कृतज्ञता, प्रार्थना, सद्गुरू. यांना डोक्यामध्ये जागा आहे, बाकी कोणाला जागा नाही आपल्याकडे. बरोबर ना? म्हणून हे सगळे फायदेच फायदे आहेत. मग घेणार ना? तरी आवाज कमी येतोय. नाही, खरंच मला आहे ना, मनापासून वाटतंय, लहान लहान गोष्टी शिकल्या ना तुम्ही, मोठमोठ्या ते जाणीव नेणीव नाही समजलं तर हरकत नाही. लोक मला येऊन तेच, चित्ताकाश म्हणजे काय हो? अरे तू भूताकाशात वावरतो ते बघ पहिल्यांदा. चित्ताकाश, चिदाकाश, लोकांना ह्या गोष्टी विचारायला खूप आवडतं. ती त्रिपुटी, त्रिपुटी म्हणजे काय? मग असं मी बघतो याडे, पहिल्यांदा ही पुटं काढ, ही जी पुटं चढली आहेत ना तुझ्या अंगावर, नको ती काढ पहिल्यांदा, आणि मग त्रिपुटी बघूया आपण. बरोबर ना? तर सांगायचा मुद्दा काय, की कृतज्ञतेने फायदे अपरंपार आहेत, अपरंपार फायदे. आणि आणि सद्गुरूंनी सांगितलं सकाळी, कृतज्ञता हे पुण्य आहे. मी सांगितलं कृतज्ञता काय नाही, मी एक नेहमी माझं आवडतं वाक्य आहे ते, कृतज्ञता ही शक्ती आहे, कृतज्ञता ही युक्ती आहे, कृतज्ञता ही भक्ती आहे, कृतज्ञता हा गोंद आहे, कृतज्ञता हा चुंबक आहे, कृतज्ञता हे शहाणपण आहे, कृतज्ञता हे पुण्य आहे, कृतज्ञता सुखाचा राजमार्ग आहे. आता काय राहिलं? सगळं काही कृतज्ञता आहे. बरोबर? आता कृतज्ञता कोणाकोणाची बाळगायची, त्याच्याबद्दल मी कुटुंबाबद्दल थोडंसं बोललो. बोलण्यासारखं खूप असतं, एक कुटुंब घेतलं तरी किती वेळ बोलायला लागेल ना. कुटुंबाबद्दल बोललो, सद्गुरूंबद्दल बोललो पहिल्या दिवशी. आता मी थोडंसं देशाबद्दल बोलतो. देशाबद्दल आपण कृतज्ञ किती आहोत हे प्रत्येकाने आपापलं पाहावं. कारण देशाबद्दल कृतज्ञ असणं हे खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण नसतो हे नक्की. का नसतो? आपलं बिहेवियर सांगतं आपल्याला, बिहेवियर सांगतं आपलं, आपली वागणूक सांगते की आपण कृतज्ञ आहोत की नाही. देशाबद्दल कृतज्ञ राहायचं म्हणजे, देश म्हणजे काय हो? देश म्हणजे देशातली माणसं, देशातली धनसंपदा, देशातली रिसोर्स म्हणतात ना, संपदा, रिसोर्सेस देशाचे म्हणजे देश. आता या देशाची काळजी घेणं म्हणजे कृतज्ञता, आता त्याची वाट लावणं म्हणजे कृतज्ञता. साधी गोष्ट आहे.
आपल्याला देशाची काळजीच नसते. आपण पाण्याची वाट लावतो आणि आता चंद्रावर पाणी शोधतोय. मग तिकडची पण वाट लावायची. आता इकडचं पाणी संपल्यानंतर चंद्रावर जाऊन पाणी पाईपलाईन लावायची. म्हणजे इकडचं पाणी जपा ना. पहिल्यांदा आपण वेस्ट करतो. सद्गुरूंचं मात्र सांगतो प्रवचनामध्ये, सद्गुरू कसे पाणी वापरायचे हो. सद्गुरू लोटा घ्यायचे आणि त्यांनी चूळ भरायचे, का तर पाणी फुकट जाऊ नये म्हणून. आता लोटा नाही तरी नळ बारीक करा, काहीतरी काहीतरी नळ असा उघडा ठेवायचा, नळ खाली उघडाच, अरे मध्ये बंद कर ना थोडा वेळ, मग कर तुला काय लावायचा साबण तेवढा आणि पुन्हा उघड. काय बिघडतं का? नाही. पाणी वेस्ट गेलं तर काय फरक पडत नाही. अन्न किती वेस्ट करतो. जगामध्ये जे आकडे आहेत ना अन्नाचे वेस्ट, भयानक आकडे आहेत अन्न वेस्टेजचे. चायना तर त्याच्यामध्ये अग्रेसर आहे असं म्हणतात. आपण पण आहे, आपण कुठेच कमी नसतो. हजारो लाखो टन अन्न फुकट जातं. कोण उंदीर खातो, ठेवतात ना याच्यामध्ये, गोदामामध्ये ठेवतो ना, 2 टाईपचे उंदीर खातो. एक खरा उंदीर आणि एक माणसातलं उंदीर. म्हणजे पळवतात. वेस्ट होतं. लोक अन्न लग्नामध्ये बघा, लग्नामध्ये काय चालतं, पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून घेऊन ठेवतात सगळं. घाल सगळं फुकट आहे, बुफे आहे ना, बुफे म्हटलं ना काळजी नाही, घाल. आणि मग त्यातलं अर्ध टाकून द्यायचं. म्हणून कधी कधी मला ती पद्धत बरी वाटते, वाढतात ती. सुभेदार साहेबांनी छान केली होती. पण फर्स्ट टाइम बऱ्याच वर्षांनी मला ते पंगत मिळाली. पण पंगतीमध्ये प्रॉब्लेम जो होता तो त्यांनी सॉल्व्ह केला. पंगतीमध्ये प्रॉब्लेम काय असतो, येतच नाही, भात पाहायचं येतच नाही, कंटाळ येतो. मागे 2-4 लोक उभे असतात, शेवटी भात न कदाच निघतो आपण. पण सुभेदारांनी मस्त आयडिया केली होती. अशी गँग लावली होती, एका मागून एक येत होते, काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे. त्यामुळे फटाफट सगळ्यांची जेवणं होत होती. असं सॉल्व्ह करता येतो प्रॉब्लेम. त्याच्यासाठी बुफे करायचा आणि बुफेची वाट लावून टाकायची. काय उपयोग. अन्नाची वाट. ऑफकोर्स बुफे लावला तरी आपण काळजी घेऊ शकतो. त्यांना दोष द्यायच्यापेक्षा आपण कमी घ्या, पुन्हा जा ना पाहिजे तर, हो की नाही. त्यामुळे अन्नाचं वेस्टेज करू नका. अन्नाचं वेस्टेज कधीच करू नका. पाण्याचं नाही, विजेचं नाही. वीज ही गोष्ट जो लक्षात ठेवा. आज आपल्याला शहरामध्ये भरपूर मिळते, बाहेर जाऊन बघा काय होते. बिचाऱ्यांना वीज नसते, लोकांना मिळत नाही. आपल्याला काय सगळं मिळतं म्हणून आपण खुशीत आहोत. त्यामुळे देशाचे रिसोर्सेस वाचवणं हे खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. नंतर देशाचे जे सैनिक आहेत त्यांना मान देणं हे खूप मोठं काम आहे. परवा मला भेटायला एक शहीद एक जवान आणि त्याचे वडील. ते वडील कोण होते मी विचारलं नाही, पण त्यांनी मुलगा आपला जवान आहे म्हणून सांगितलं, सैनिक. ते मला भेटायला आले. मुलगा जवान आहे म्हणून सांगितलं, मी आपल्या सैन्यामध्ये आहे. तर मी लगेच त्याला सॅल्यूट मारला. आणि वडील होते ना, त्याचे दोन्ही हात नव्हते. मी विचारलं नाही, एखाद वेळी सैन्यामध्ये असून गेले पण असतील, पण मी काही चौकशी नाही केली. पण ते मला भेटायला आले होते की आम्ही शहीद लोकांसाठी, शहीद जवान आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आम्ही संस्था फॉर्म केलेली आहे आणि आम्ही शहीद जवानासाठी काम करतो. शहीद जवानासाठी मी काम करतो असं नाही, आमची संस्था काम करते. मी लगेच त्याला सांगितलं, आमची संस्था तुम्हाला मदत करेल, तुम्हाला जे जे पाहिजे ते आम्हाला सांगा तुम्ही, आम्ही काय करू शकतो त्यांच्यासाठी, पण आपण करूया असं मी त्यांना सांगितलं. दोन्ही त्याचे हात गेले होते. त्याच्यानंतर मला एक गोष्ट आठवते. एक तरुणी, सुंदर असले की जास्त प्रॉब्लेम म्हणून, विमानात गेली, जागेवर गेली, बघतो तर बाजूला एक दोन्ही हात नसलेला माणूस बसला होता. आता ह्याच्याजवळ कसं बसायचं म्हणून तिने एअर होस्टेसला सांगितलं, मी याच्या बाजूला बसणार नाही.
माझ्या स्टेटसला परवडणार नाही. मला दुसरीकडे कुठे जागा राहिली असेल तर आम्ही तिकडे जाऊन बसते, नाही तर मला चेंज करून दे कुठेतरी. एअर हॉस्टेस गेली, सगळीकडे बघितलं कुठे जागा नव्हती. तिने सांगितलं कुठेही जागा नाही, तुला इथेच बसायला लागेल. तर ती बोलली मी बघते फर्स्ट क्लासमध्ये जागा मिळते का. कधी कधी जागा असेल तर ते देतात बसायला. म्हणून ती पायलटला विचारायला गेली आणि पायलटने येऊन सांगितलं की आहे जागा, एक जागा आहे. मग ती येऊन आनंदाने तिने सांगितलं. सगळे लोक ऐकत होते, आजूबाजूचे सगळे ऐकत होते संवाद काय चाललाय. तर ती एअर हसत आली, हो एक जागा आहे, एक जागा आहे. तर ती तरुणी लगेच उठायला लागली, तुमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे. ती एकदम तू बस, तुला तो नको आहे ना, त्याला मी तिथे नेते. हुशार अशी एअर होस्टेस पाहिजे. त्यांनी त्याला उचललं आणि फर्स्ट क्लासमध्ये नेऊन बसवलं. जाण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की मी सैनिक आहे, माझे युद्धामध्ये दोन्ही हात गेलेले आहेत. आता मला ह्या बाईकडे बघून असं वाटलं मी कोणासाठी एवढा त्याग केला. माझे प्राण संकटात घालून मी कोणासाठी हा त्याग केला असं मला प्रश्न पडला होता. पण आता ह्या एअर होस्टेसनी जे केलं ते बघून मला अभिमान वाटला. मी जे केलं त्याचा अभिमान वाटला. सर्व लोकांनी आजूबाजूला टाळ्या वाजवून त्याला हे केलं. सांगायचा मुद्दा काय की सैनिकांना आपण जर मान दिला, सैनिकाबद्दल आपल्याला अभिमान पाहिजे. सैनिक जे करतात ना, तुम्हाला काही कल्पना नसणं एवढं काम करत असतं. आणि याच्याबद्दल मला पंतप्रधानाचं खूप कौतुक वाटतं, खूप कौतुक. तो कुठल्याही पक्षाचा असू दे, आमचा पक्षाशी संबंध नसतो, त्यांच्या कर्तृत्वाशी संबंध असतो. ते दर दिवाळीला दिवाळी न बजावतात त्यांच्यामध्ये जाऊन दिवाळी करतात. सैनिकामध्ये जाऊन निरनिराळ्या एरियामध्ये जाऊन ते भेट देतात, त्यांना त्यांच्याबरोबर दिवाळी मनवतात. काय हा विचार. पण काही लोक असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा दोष काढायला, हे सगळं शोसाठी करतोय. अरे तू का नाही गेलं इतके वर्ष? शोसाठी 60 वर्ष तुला दिली होती ना, तेव्हा तू का नाही गेलास? आता ते गेल्यानंतर तुला आठवण झाली शोसाठी म्हणून. म्हणजे काही केलं ना तर त्याला नावं कशी ठेवायची यात आपण एक्सपर्ट सगळे. कृतज्ञता म्हणतात ना, ही मोठी माणसं कृतज्ञ असतात हे लक्षात ठेवायचं. म्हणून ती मोठी होतात. मोठी खऱ्या अर्थाने मोठी, पैशानी मोठी म्हणत नाही. पैशाने कोणी मोठी होऊ शकतो, त्याला काही नाही. चोरी करून पैसा मिळू शकतात, भ्रष्टाचार करून मिळू शकतात, उलटं सुलटं करून पैसे मिळू शकतात. पैसे मिळवणं म्हणजे मोठं नसतं. पैसे कसे मिळवतात? काय मिक्सअप भेसळ करून पैसे मिळवतात, खोटी ऑपरेशन करून डॉक्टर लोक पैसे मिळवतात. असे पैसे मिळवणारे भरपूर लोक आहेत. पैसे मिळवणं म्हणजे मोठा नाही. मोठा म्हणजे खरा कर्तृत्वाने जो मोठा होतो ना, त्याच्याकडे कृतज्ञता असतेच, त्याशिवाय तो मोठा होऊ शकत नाही. म्हणून आपले पंतप्रधान जेव्हा पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेले, पहिल्यांदा, ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पहिलं त्यांनी नमस्कार केला. त्या लोकसभेच्या पायऱ्यावर वाकून नमस्कार केला. पुन्हा तेच शो. तुम्हाला का नाही सुचलं? एवढे खासदार, एवढे जे नेहमी जात असतात, एकालाही सुचलं नाही नमस्कार करावा? ज्याला सुचलं त्याच्याबद्दल जरा शिका त्याच्याकडनं. आता पण जेव्हा ते हे झालं शपथविधी, तेव्हा त्यांनी त्या घटनेला जाऊन नमस्कार केला. घटनेला जाऊन नमस्कार केला. सचिन तेंडुलकर रिटायर झाला तेव्हा पीचवर जाऊन डोकं घासलं आणि काय बोलला, या 22 यार्डांनी मला मोठं केलेलं आहे. 22 यार्ड म्हणजे जो 2 विकेटमधलं अंतर, या 22 यार्डनी मला मोठं केलेलं आहे, म्हणून मी याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अशी कृतज्ञता व्यक्त केली तरच माणूस मोठा होतो, लक्षात ठेवायचं. मी नेहमी सांगतो, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे, तर मोठा माणूस कसा होतो. आता आपले टेनिसपटू हरले की ती रॅकेट तोडतात, माहिती आहे तुम्हाला?
काही काही टेनिसपटू मी बघितलेत रॅकेट तोडलेली आहे चिडून का तर हरला म्हणून आपटतात रॅकेट अशी. ते पुढे मोठे होत नाहीत, ते एकदाच हरले ते हरतात आयुष्यात. कारण ज्यांनी तुला मोठं केलं त्याची तुला कृतज्ञता नाही, त्याला तू तोडतो. म्हणून असे लोक कधीच मोठे होत नाही, थोडे तात्पुरते जातात पुढे, मग शेवटी आपटतातच. एक लक्षात ठेवायचं. म्हणून विद्यार्थ्यांना सांगायचं पुस्तकं नीट जपून वापरा. पुस्तकं ज्ञान देतात आणि पुस्तकाबद्दल कृतज्ञता म्हणजे नीट वापरणं. विजेबद्दल कृतज्ञता म्हणजे ती नीट वापरणं, वेस्ट नाही करणं. देशाबद्दल कृतज्ञता म्हणजे पाणी वाचवणं, म्हणजेच खरी देशाबद्दल कृतज्ञता. नाही तर देशाबद्दल आम्ही कृतज्ञ म्हणून काय फायदा नाही. लक्षात ठेवा. स्वच्छता करणं, स्वच्छता राखणं म्हणजे देशाबद्दल कृतज्ञता. आपल्याला त्याच्यासाठी स्वच्छता अभियान करायला लागतं. कारण लोकांना काय माहिती आहे, आपल्याकडे एक विचित्र काम आहे. आपण काय करतो, घाण करायची आपण, दुसऱ्यांनी काढायची. ही फिलॉसॉफी. आपलं ज्ञान मोठं ना, आम्ही घाण करणार, दुसऱ्यांनी काढायची, त्याला आम्ही पगार देऊ, पण आम्ही घाण बाजूला टाकणार नाही. अमेरिकेत उलट आहे. अमेरिकेमध्ये मी घाण करणार नाही, त्यामुळे उचलायचा प्रश्न येत नाही. जिथे पाहू तिथे डस्टबिन असतं आणि लोक डस्टबिनमध्येच नेऊन टाकतात, कुठेही टाकत नाही. मी एकदा असा प्रयोग करून बघितला, मला असा प्रयोग करायची आवड ना. म्हटलं मला मनात आलं की डस्टबिन पाहिजे, मला मिळतं का बघूया. कुठल्याही क्षणी माझ्या मनामध्ये आला की मला डस्टबिन पाहिजे टाकायला, डस्टबिन दिसतं. म्हणजे त्यांनी डस्टबिनची अरेंजमेंट कशी केलेली आहे बघा. कुठे ना कुठे तुला डस्टबिन दिसणार की तू जाऊन टाकू शकतो. आपल्याला डस्टबिनच दिसत नाही. मी शोधतो आपला, किती वेळ खिशात ठेवणार, कारण नंतर घरी जायला वेळ असतो, मग कुठे ते शोधून टाकायला लागतं. सांगायचा मुद्दा, आपण डस्टबिन पण, कारण डस्टबिन ठेवली की ती डस्टबिन पळवतात. कृतज्ञता डस्टबिनची. त्याला कशाला ठेवा तिकडे रस्त्यावर, मी घरी घेऊन जातो. अहो रेल्वेमधले टमरेल माहीत आहे ना, आम्ही त्याला टमरेल म्हणत, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही. मग म्हणतात ना, पण मग सगळ्यालाच म्हणतात, त्यामुळे आम्ही मग म्हणत नाही. टमरेल वेगळं आणि पाणी पिण्याचा मग वेगळा. ती टमरेलला साखळी लावून ठेवायला लागते. काय आहे इंडिया, मेरा भारत महान. काय बोलणार याला. आपला भारत महानच आहे, पण त्याला महान ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे ना. आपल्या भारतासारखं ऐश्वर्य जगात कोणाकडे नाही आहे. निसर्ग संपत्ती एवढी आहे आपल्याला, अशी कुठेच नाही. जपानमध्ये बघा, जपानमध्ये काय नाही आहे. चायनामध्ये प्रॉब्लेम आहे, युरोपमध्ये त्यांना मिळत नाही, तिथे तर वाळवंट आहे. आपल्याकडे सगळं आहे. पाऊस भरपूर, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, सगळे उन्हाळा आहेत. फक्त जिव्हाळा नाही आहे कोणाबद्दल, एकमेकाबद्दल. तो एकच ऋतू नाही आपल्याकडे, तो म्हणजे जिव्हाळा. कोणाबद्दल जिव्हाळा नाही, देशाबद्दल पण नाही आणि माणसांबद्दल पण नाही. फक्त एकच, पैसा. त्याच्याबद्दल जिव्हाळा मात्र खूप आहे. पूर्वी कुठले संत होते मला आठवत नाही, रामकृष्ण परमहंस होते ना, त्यांच्या हातावर काय ठेवलं की ते असं व्हायचं. आमच्याकडे असं असलं तर आम्ही लगेच असं पकडू. त्यामुळे आपल्याकडे निसर्गाने खूप काही दिलेलं आहे आपल्याला. निसर्गाने खूप दिले आपल्याला. सगळं वातावरण पण बघा, एक्स्ट्रीम नाही आपल्याकडे. कॅनडामध्ये जाऊन बघा काय एक्स्ट्रीम वातावरण आहे. बर्फ -40, तर बर्फ काढण्यामध्ये त्यांचा जीव जातो. आपल्याकडे असलं काय नाही. आपल्याकडे थंडी आहे छान, गरमी पण छान, आणि आपलं मुंबईत एकदम बेस्ट. पण असं सगळं, पावसाळा आहे आपल्याकडे, सगळं काही आहे. पाऊस चांगला पडतो, लोकांकडे पाऊस नाही पडत. सगळं काही आहे. रॉ मटेरियल किती आपलं, रिसोर्सेस, आयर्न ओर आहे, सगळं काही इकडे आहे. ऑइल पण आहे खरं म्हणजे. पण ते सगळं एक्सप्लोअर करणं, याच्यासाठी जी वृत्ती लागते ना, ती वृत्तीमध्ये कमी पडलो आपण. कष्ट करण्याची वृत्ती. आपल्याला कष्ट करायला नको आहे.
आपण नासधूस करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. कधी कधी क्लिप येते माझ्याकडे, हे सगळेजण मारून ती बस तोडत होते. कोण तोडत होते मला माहीत नाही, तोडत होते. बसची कशी वाट लावायची, जरा काय झालं, भावना दुखावल्या, तोडाथोड, नासधूस, ह्याच्यावरनं काय होतं, आपलंच नुकसान आपण करून घेतो. आणि ह्याच्यातनं देशाची कृतज्ञता नाही हे सिद्ध होतं. सिद्ध केलं ना मी. आणि जिथे कृतज्ञता नाही तिथे भाग्य उजळणार नाही. म्हणून आपण नेहमी डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलप कधी होणार माहीत नाही. डेव्हलपिंग म्हणजे काय, चालू आहे, प्रोसेस चालू आहे आपली. सांगायचा मुद्दा काय आहे की आपण जर कृतज्ञ असू तर आपण मोठे होऊ, देश मोठा होऊ, मोठा होईल. सगळं काही मोठं होणं शक्यता आहे, पण तुम्ही व्हायला पाहिजे. अमेरिकेमध्ये असं मी ऐकलेलं आहे की जर एअरपोर्टला जर सैनिक जात असतील, सगळे उठून उभे राहतात, त्यांना मान देतात, त्यांना पहिलं जायला देतात. हे सगळं केलं पाहिजे आपण. मी नेहमी सांगतो, आपल्याकडे जर नौजवान आला, सैनिक जवान आला, सगळ्यांनी त्याला सॅल्यूट मारला पाहिजे. निदान त्याला पहिलं जा म्हणून सांगायला पाहिजे. लाईनमध्ये उभा असेल त्याला बघ तू पहिलं घे, एवढं तरी आपल्याला दाखवता आलं पाहिजे कृतज्ञता. खूप काही करतात हे लोक आपल्यासाठी. जवान सगळेच करतायत म्हणा, सगळं निर्णय रीतीने सेवा करतायत देशाची. आता हे सोडून द्या, करप्शन वगैरे बाजूला सोडून द्या, पण चांगलं काम करणारे लोक सुद्धा भरपूर आहेत, चांगले डॉक्टर्ससुद्धा भरपूर आहेत, म्हणून तर आरोग्य मिळते आपल्याला. सगळ्या गोष्टी करणारे लोक भरपूर आहेत, थोडे वाईट आहेत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. आणि आपण कृतज्ञता ही निर्णय रीतीने व्यक्त करता येते देशाची. फक्त आता काय जवान होऊन नको जायला आपल्या तिथे. त्याग करण्याची सगळ्यांना सवय नाही आहे. आता आपल्या अंगात ती बंदूक उचलता येणार नाही, ते उचलायला काय ताकद लागते तुम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे म्हणून सांगतो. मी गेलो होतो ह्याला, NCC कॅम्प होता आम्हाला लहानपणी कॉलेजमध्ये असताना. त्याच्यामध्ये आम्हाला कॅम्पला नेलं होतं. कॅम्पला म्हणजे थंडी, मरणाची थंडी होती तिथे. आणि ते कपडे बिपडे घालून, ते बूट बीट घालून, हातात ती रायफल जड, डबल अप काय ते, ती धरताना नाके नव डबल अप तरी धावतोय. नाही धावलं तर पुन्हा धावायला लावणार. कसं बसं केलं. त्याच्यानंतर जाऊन आम्हाला ते शिकवत होते मारायला. ठेवलं, पहिलं गोळी झाल्यानंतर धाडकन आपटली. इथे नाही लागली ते हरकत नाही, त्यांनी ठेवलं होतं गोळी तिथे लागायला पाहिजे. गोळी कुठेही जाऊ दे, पहिलं हे सांभाळलं, घट्ट मार ठाण, जाऊ दे कुठेही गोळी. काय नाही, ते काही प्राईज मिळणार नव्हतं. म्हणजे किती कठीण असतं ते लक्षात घ्या. दुखतं इथे, सोपं नाही आहे ते. आपल्याला वाटतं ते सहज मारतात, खूप कष्ट आहेत. या कष्टाची जाणीव तरी ठेवता येईल आपल्याला. कष्ट नाही करता येणार आपल्याला ना, ओके, पण ह्या कष्टाची जाणीव, कृतज्ञता म्हणजे काय हो, जाणीव ठेवणं. जाणीव तर ठेवता येईल. आणि जाणीव ठेवायची म्हणजे हेच करायचं. आता मी जे सगळं सांगितलं ना, हे सगळं करणं म्हणजे जाणीव ठेवणं. बरोबर आहे ना. आणि आपण देशासाठी किती गोष्टी करू शकतो. आपण आपलं काम नीट, सद्गुरू म्हणतात लव वर्क ब्लेस ऑल, हे सुद्धा देशासाठी आपलं कर्तव्य आहे, देशासाठी कृतज्ञता आहे. कारण लव वर्क केलं की प्रॉडक्टिव्हिटी वाढणार, त्यांनी कंपनीची भरभराट. कंपनीची भरभराट म्हणजे देशाची भरभराट. कंपनी बंद पडली, देशाला नुकसान. आज आपल्या कंपन्या किती बंद पडल्या, नाव निशाण नाही त्यांचं आज. का? काम करणं नाही. म्हणून आहे ते काम, जे काम आहे ना ते नीट करणं म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणं. देशाची कृतज्ञता व्यक्त करणं, कंपनीची कृतज्ञता, मी सांगितलं कंपनीची पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हे सगळं जर आपण केलं, झाला ना टाईम, मला पुस्तकं देत नाही अजून. असं जर आपण सगळं केलं ना, देशाची भरभराट होईल, आपली भरभराट होईल, मजा येईल ना आयुष्य जगायला. म्हणून या सगळ्यांचं मूळ कुठे आहे? कृतज्ञतेमध्ये. सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं आहे, कृतज्ञता हे पुण्य आहे. ही कृतज्ञता आपण जेवढी बाळगू, कोणाकोणाची बाळगायची? ईश्वराची.
सद्गुरू आणि ईश्वर वेगळे नाही, तरी मी वेगळे करतो. परमेश्वराची, सद्गुरूंची, आईवडिलांची, मुलांची, फॅमिलीची, कुटुंबाची, आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या, आपल्या जग जे आहे ना, आपलं जग जग म्हणतात, त्या सगळ्या जगाची, देशाची कृतज्ञता, आणि कोणाची, कंपनीची कृतज्ञता, कस्टमर्सची कृतज्ञता. मी नेहमी या सगळ्या बिझनेसमॅनला सांगतो, देताना देवाचं भलं कर म्हणून द्या. काय तुम्हाला मजा येईल ती बघत बघा. ही भलं करची साधना आहे ना, ही पुन्हा इथं सांगतो, कारण काही लोकांचा गैरसमज आहे की दादानी ही निर्माण केली म्हणून दादा सांगतात. नाही, काही लोकांचा असा गैरसमज होतो, मला कळतं ते बाहेरून, ही दादानी कुठे केली, सद्गुरूनीच केलेलं आहे. मी दादानी काही केलं म्हणत नाही. दादा फक्त मार्केटिंग करतो. दादाला मार्केटिंग म्हणून ठेवलेलं आहे, मार्केटिंग मॅनेजर. आता मॅनेजर नाही, व्हाईस प्रेसिडेंट म्हणूया आपण किंवा प्रेसिडेंट म्हणूया, एवढंच. पण मार्केटिंग, सद्गुरूंनी जे जे सांगितलं ते मार्केटिंग करण्याचं काम मी करतोय. कारण मार्केटिंगला खूप महत्त्व आहे ना, कारण तो माल पोचला पाहिजे सगळीकडे, हो की नाही. आणि आज भलकरच्या साधनेनी एवढ्या लोकांचं भलं झालं आहे, कारण मला येऊन प्रत्येकजण सांगतो ही साधना काय आहे हो, ही साधना म्हणजे ग्रेट, ही ग्रेट ग्रेट म्हणायला लागले सगळेजण. आणि भलकरच्या साधनेने तुमचं रिअली भलं होईल. लक्षात ठेवा, कुठलाही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. नुसती भलकरची साधना करून बघा, मनापासून करा, मात्र मनापासून करा. आणि एकदा जी सवय लागली ना सगळीकडे, मग तुम्हाला विसा मिळत नसेल तर विसा मिळेल, सगळं काही मिळेल. फक्त भलकरची साधना. काय माणसामध्ये चेंज होतो एका मिनिटात, माहिती आहे. तुम्ही नुसतं भलकर म्हटलं तर, हॉटेलमध्ये जे येतात ते प्रत्येकाबद्दल म्हणायचं देवा याचं भलं कर. आणि नुसतं भलं कर म्हणून चालणार नाही, देणं पण चांगलं पाहिजे. त्याच्यात तुझं कृतज्ञता आहे ना. कस्टमर आला आणि त्याला जर चांगलं दिलं नाही, मग कृतज्ञता कुठे. नुसतं भलं कर म्हणायचं आणि वाटोळं करायचं, असं नाही उपयोग. म्हणून भलकरची साधना जोरदार करतात काही लोक, पण करायचं ते वाटोळं करत असतात. तसं नका करू. जे करतो, जे बोलतो ते केलं पाहिजे. नुसतं सद्गुरूंचं कौतुक करू नका, बोले तैसा चाले. अरे मग तुम्ही पण चाला ना, तुम्हाला कोणी थांबवलं आहे. तुम्ही पण बोले तसं चाले ना. फक्त काय सद्गुरूंना शिकवलं नाही, आपल्याला पण आहे ते. हे जर तुम्ही केलं ना, तुम्हाला काय सुखच सुख, सुख शांती समाधान, हे धमाल मजा आहे, सगळी एन्जॉयमेंट आहे, आनंदोत्सव आहे. फक्त गुरुपौर्णिमा आनंदोत्सव नाही, संपूर्ण वर्षोनवर्ष आनंदोत्सव. फक्त आनंदोत्सव करण्यासाठी एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. प्रेम, कृतज्ञतेने प्रेम निर्माण होतं. कृतज्ञतेने भलं कर असं म्हटलं जातं. मनापासून म्हणा, मनापासून. म्हणून मगाशी त्या विद्यानी सांगितलं, प्रार्थना मी कशी म्हटली, सगळं सांगितलं ना. पण मला एक सांगायचं आहे, मला काही लोक विचारायला की एवढी म्हटली पाहिजे, एवढी म्हटली पाहिजे. प्रत्येकाचा काय म्हणतात त्याला वेगळा गुण आहे. प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला पिंड, प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे. त्यामुळे तिने केलं म्हणून तुम्ही करायचं असं करू नका. मग तुम्हाला काय वाटेल, मी इथपर्यंत केल्याशिवाय मी काय कमी आहे, कमी असं वाटायला लागेल. कॉम्पिटिशन कशाची करायची, आपल्याशी करायची. पहिल्यांदा माझी 1000 झाली, मग 2000 करणार. एकदम 14000 उडी नका मारू. आणि 14000 किती नेहमी करत नाही आहे, पण 6-7 हजार करणं पण कठीण आहे. पण ह्याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी 6-7 हजार केलं तरच चांगलं असं मी म्हणत नाही. ज्यांना शक्य आहे करा. कसं करायचं तिने सांगितलं तुम्हाला, मनाने कशी करायची. पण करण्याबरोबर वागणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. देवायचं भलं कर, देवायचं भलं कर म्हणत राहायचं आणि लोकांचं भलं करायचं नाही, असं नाही उपयोग. दोन्ही टँडममध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात दे शुड गो इन टँडम. बॅलन्स पाहिजे सगळीकडे. करणं, बोलणं, विचार करणं आणि बोलणं, पाहणं. त्यांनी पाहणं पण टाकले मगाशी. पाहणं, विचार, बोलणं आणि करणं, हे सगळं कसं पाहिजे. पहिली दृष्टी चांगली पाहिजे. दृष्टी दिलेली आहे. आता गेले 5 दिवस मी कृतज्ञतेची दृष्टीच देतोय. या दृष्टीतनं सुरू झालं पाहिजे. आता बोलायला, निदान बोलायला सुरुवात कर, मग वागायला सुरुवात कर. हे जर तुम्ही केलं तर इकडला प्रत्येक आणि जो ऐकतोय तो प्रत्येक जण भाग्यवंत झाल्याचे राहणार नाही.
आणि तुम्ही सर्वजण भाग्यवंत व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि होऊ दे म्हणून सद्गुरूंकडे प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. इथे पुस्तक ग्रंथ आपण ठेवलेले आहेत गुरुदक्षिणा स्टॉलवर, बरोबर? गुरुदक्षिणा स्टॉल ना? हां, गुरुदक्षिणा स्टॉलवर कुठलंही पुस्तक ह्याच्यात मिळणार नाही. फक्त गुरुदक्षिणा स्टॉलवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला ही पुस्तकं मिळतील. कुठलंही पुस्तक उघडलं तर त्याच्यामध्ये एक बुकमार्क असतो. इथे नाही आहे. बुकमार्क म्हणजे समजलं ना, आपण असं मार्क ठेवतो ना, तो असतो आणि त्याच्यावर सद्गुरूंचा संदेश आहे तुमच्यासाठी. पुस्तकं संदेश बघून पुस्तक घेऊ नका. कुठलंही पुस्तक घ्या आणि आतला संदेश बघा. परफेक्ट असतो, परफेक्ट. पहिल्यांदा वाटेल की हा परफेक्ट नाही म्हणून, जरा विचार करा मग तुम्हाला कळेल. मी मध्ये मध्ये काढून देतो लोकांना. मी तिथे बसलो तर मी काढून देतो. सत्संगात आवर्जून जा असा याच्यामध्ये बुकमार्क दिलेलं आहे. तर मी काढून देतो आणि विचारतो काय जातो की नाही. नाही, हल्ली जरा जात नाही, हा म्हणून दिलेलं आहे. एकाने मला सांगितलं की हां, एक मुलगी आली, हां मला वाटतं ही विद्याच, दिव्यबोध आणि दिव्य साधनेची तयारी कर. बघा सद्गुरूंना कसं कळलं, दोघांना काय प्रार्थना 14,000पर्यंत पोचलेले आहेत, स्पर्श करून आलेले आहेत. यांना दिव्यबोधाची गरज आहे. लगेच त्याच्यामध्ये आलं दिव्यबोध आणि दिव्य साधनेची तयारी कर. मगाशी विवेकनी सांगितलं, एकाला मिळालं त्याने दुसरं जाऊन पुस्तक घेतलं, पुन्हा तेच आलं. सद्गुरूंची किमया आहे. एकाने मला विचारलं त्याला की तू दुसऱ्यांना सुख दे. तर हे जनरल झालं ना. हे मी सकाळी सांगितलं की काय तुम्हाला? नाही ना, काल सांगितलं वाटतं. तर तो मला येऊन सांगायला लागला की ते बघितल्यानं मला वाटलं हे बरोबर नाही काय, म्हणजे दुसऱ्यांना सुख द्यायला मी देतोच ना लोकांना. असं प्रत्येकाला वाटतं की ना आपण दुसऱ्यांना सुख देतो म्हणून सगळे हो म्हणतात. मग त्याला मी विचार तू काय करतो? बोला मी ॲग्रिकल्चर झालो आहे, ग्रॅज्युएट. मग तू पुढे काय करणार? तो शेती करणार आहे. म्हटलं शेती तू ऑटोमेटेड कर सगळं, आणि आजूबाजूला जे गरीब शेतकरी आहेत ना त्यांना पण तू या ऑटोमेशनला मदत कर. आणि तू शिकलेला आहेस, तू घेणारच आहेस, तर थोडीशी त्यांना थोडंसं भाडं लाव, त्यांना पण ते करूया, त्यांना पण तुझ्या ज्ञानाचं मदत कर. सगळं ऐकल्यानंतर म्हणतो अरे बरोबर होतं. मग ते सद्गुरू म्हणाले दुसऱ्यांना सुख द्या, हे बरोबर आहे. तुम्ही जे सांगता ते मला द्यायला पाहिजे लोकांना. म्हणजे बघा सद्गुरू बरोबर सांगतात. काही लोकांनी कोर्स केलेले नाही आहेत, त्यांना बरोबर कोर्स करमून येतं. तेव्हा खूप छानपैकी आयडिया तेजसनीच केली आहे. ज्यांनी ॲप तयार केलं ना त्यांनी ती आयडिया सांगितली. आपले तरुण मुलं हुशार आहेत, त्यांना फक्त दिशा द्यायची गरज आहे, ती आपण द्यायची, बरोबर ना. तेव्हा आणि काय सांगायचं होतं, हां ग्राम समृद्धी ना, ग्राम समृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे. 60 गावं आपण दत्तक घेणार म्हणून ठरवलं आहे. त्याच्यातली मला वाटतं 14 गावं आपण कधी घेतली आहे आणि बाकीची प्रोसेसमध्ये आहे. तर त्या गावामधनं आपल्याकडे बरेच लोक आलेले आहेत आज बघायला आणि आपल्याला भेटायला. त्या लोकांनी इतकं मनावर घेतलं तिकडे की लावणी करताना लोक प्रार्थना म्हणून लावणं करतात. विचार करा, शेतकरी समृद्ध होणार नाही तर काय होणार? आम्ही सांगितलं होतं की मशीन लावा. प्रार्थनेचं मशीन जर तुम्ही शेतात लावलं तरी तुमचं भरभराट होईल. यांनी त्याच्याही पुढली स्टेप केली, स्वतः म्हणत लावणी केली. मग आणि काय पाहिजे? समृद्धी होणारच. ग्रामसमृद्धी म्हटलं आम्ही, आणि सद्गुरूंनी त्याला ग्राम समृद्धी म्हटलं म्हणजे समृद्धी होणारच. तर हे सगळे जे गावकरी आले आहेत आमचे ग्रामस्थ लोक, त्यांची आम्ही खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी मनावर घेतलं म्हणून आम्ही तिथे जाऊ शकलो. त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्याला तोड नाही आहे. खूप सहकार्य करतायत आणि असंच पुढे पण करणार आहेत. त्यांना एवढं ते आवडलं आहे म्हणून ते आज इथे बघायला आलेले आहेत काय आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय. तेव्हा अशी आपण गावं घेणार आहोत.
गावाची समृद्धी जोरदार. कर्जतमध्ये सुद्धा आपण सगळी गावं घेणार आहोत आणि त्या प्रत्येक गावामध्ये ते समृद्ध करणार आहोत. समृद्ध सगळ्या अंगाने, सर्वांगाने समृद्ध, नुसतं पैशाने नाही, विचारांनी पण समृद्ध. बरोबर ना? मनाची श्रीमंती वाढली की बाकी श्रीमंती वाढते. मनाची श्रीमंती वाढली पाहिजे. पहिला मन मोठं झालं की तुम्ही मोठे झाला म्हणून समजा. आपण उलटं करतो, आपण पहिले मोठे होतो आणि मन मोठं होतं का बघूया म्हणतो. तसं होत नाही. शरीराने मोठं होऊन किंवा उंचीने मोठं होऊन किंवा मन मोठं होणार नाही. नाही तर विद्या मोठी झालीच नसते, एवढीशीच आहे. म्हणून विद्या, स्वाती आणि गार्गी या तिघांचं मी खूप कौतुक करतो. अमेरिकेहून इथे गुरुपौर्णिमेचा त्यांनी चान्स घेतला. ह्या दिवसात गुरुपौर्णिमेबरोबर त्या दिवसात ते आले. त्यांना गुरुपौर्णिमा सगळे दिवस अटेंड करतायत हॉटेलमध्ये राहून आणि ते एन्जॉय करतायत. त्यांच्या सहवासामध्ये आपण सुद्धा चांगले व्हायब्रेशन मिळतात आपल्याला, हो की नाही? तेव्हा झालंय बोलणं माझं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं